बिर्याणी आमची रेडी झालेली आहे. झालेलं आहे आमचं. नैवेद्य पण दाखवले तर मी जेवतो, नंतर उत्तर पूजा करतो, आरती करतो आणि त्याच्यानंतर बाप्पा निघतील. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळतय मनामध्ये. नमस्कार मंडळी, कसे आहात? मी आहे नीता फॅमिली गाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आज आहे आमच्या बाप्पाचा 11वा दिवस, विसर्जन दिवस आहे आज. तर आज आमचे बाप्पा चालले त्यांच्या घरी, गावाला चालले त्यांच्या, आणि आज विसर्जनाचा दिवस आहे. आज अनंत चतुर्थी आहे. कसे दिवस गेले कळलंच नाही. 10 दिवस असं वाटलं आज आले, 2-3 दिवस राहिले आणि चालले, असं झालं. तर सकाळपासून आम्ही काय काय तयारी केली ते तुम्हाला दाखवते आणि त्याच्यानंतर आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू करते. आणि शेवटचा गोडाचा पदार्थ असो परत पहिल्या दिवसाला आणि शेवटच्या दिवसाला असतो आमच्या इथे मोदक. तर मोदकासाठी सारण करते. सारणासाठी मी ते चव घेतले, म्हणजे ओलं खोबऱ्याचं किस घेतलं आहे. आणि हा खवा आहे, असं म्हणजे प्लेन आहे, हा गोड नाही आहे. गूळ आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आहेत, थोडंसं साजूक तूप. आता हे सगळं गरम करून शिजवून घेतं सगळं एकत्र. आणि आज मी इथे जेवणामध्ये करते बिर्याणी, व्हेज बिर्याणी. कधीपासून करायची होती. तर सगळ्या भाज्या धुवून घेतल्यात आणि फ्लावर जो आहे तो मी हळदीमध्ये आणि मिठामध्ये उकळत्या पाण्यामध्ये हे करून घेतलं, कारण किडी वगैरे असतात त्याच्यामुळे फ्लावर मी असं धुवून घेते, म्हणजे उकडून घेते पहिले. आणि पनीर आहे, पनीर पण आहे तर टाकते त्याच्यामध्ये. आणि तांदूळ आहेत ते धुतलेले आहेत, बिर्याणीचे तांदूळ आहेत हे, आणि भिजत ठेवलेत मी ते, म्हणजे चांगला तांदूळ फुलतो. तर इकडे बिर्याणीची सगळी तयारी चालू. थोडंसं जायफळ थोड्या वेळाने किसून टाकते झाल्यानंतर, आणि थोडीशी वेलची पावडर पण टाकते. दोन्ही पण छान लागतं, जायफळ पण चांगला लागतो आणि वेलची पावडर पण चांगली लागते. नाश्त्याची तयारी. नाश्ता करते. सकाळी भजीपाव, ॲक्च्युली रात्री भजीपाव करणार होतं. पाव वगैरे सगळे आणून ठेवलेले रात्रीच. मोमोज जास्त झाले आणि पोरं जास्त काही खाऊ शकत नाही केलं. मग अर्धी पोरं मोमोज खाल्ले, थोडीशी नसलेली पळाली, त्याच्यामुळे नंतर कोण भजी वगैरे खायला थांबलंच नाही. रात्री ॲक्च्युली पाव आणून ठेवलेले, पण भजी करायला आणि मोमोज जास्तच खाल्लेले, त्याच्यासाठी पण भजी वगैरे झाली, त्याच्यामुळे नाही केली. पोरं जरा भरपूर असती तर मग भजी केली असती. आता पाव आहेत म्हणून तर नाश्त्याला तर भजी करून देते, बटाटा भजी. पोरींना आवडते, मिरची तळते आणि बटाटा भजी देते. आणि चव करून ठेवली मोदकाची. कांदा आणि पनीर चिरून ठेवले, फोडणी टाकते. केशल वाजलेला
मागता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकाची परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी मसक जनावरी मोर्या रे बाप्पा मोर्या रे 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा अर्धा लाडू चंद्रावर अर्धा लाडू चंद्रावर 1 2 3 4 1 2 3 4 मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या झाले अर्धे अर्धे इकडे बिर्याणी आमची रेडी झालेली आहे मस्त सुटसुटीत झाले इकडे आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मिस्टर आमचे करतायत कोशिंबीर थोडीशी बिर्याणी सोबत कोशिंबीर लागते आम्हाला बिर्याणी पण रेडी आहे मोदक पण रेडी आहेत माठाची भाजी जी नंतर करायची आहे बाप्पा निघताना जेवण वगैरे झालेलं आहे आमचं नैवेद्य पण दाखवले तर मी जेवतो नंतर उत्तर पूजा करतो आरती करतो आणि त्याच्यानंतर बाप्पा निघतील बाप्पाच्या घरी आमची आता उत्तर पूजा चालू आहे उत्तर पूजा झाल्यानंतर आता आरती होईल आणि त्याच्यानंतर मग बाप्पा निघेल घरी जायला बाबा हे नवरी होऊन आली वाटते काय हा नवरी साडी घातलीस कोणाला मुच्छी आली तुम्हाला सफेद मुच्छी म्हातारी तुम्ही ही बघ हिरोईन झाली गणपती विसरून झाली तू हा हो का मस्त दिसते आता तू घालते साडी अशी मोर्या मंगलमूर्ती मोर्या सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची मोर्या पुढच्या वर्षी लवकर मोर्या 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 चैन पडे ना आम्हाला तिला बोली लांब लांब काढ जरा जवळ जवळ काढ दे चला फटाफट गावाला
सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकचित फरा तुझ गौरी कुमरा घालील नटांगण वदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 अशा प्रकारे आज आमच्या बाप्पाचे विसर्जन झाले. खूप छान विसर्जन झाले. आज या पहिल्यांदा मी एवढ्या लवकर आलो. ॲक्च्युली लवकर आलो त्यामुळे बाप्पाचे खूप छान विसर्जन. नेहमी उशिरा येतो आणि गडबड होते आणि व्यवस्थित विसर्जन पण होत नाही. खूप गर्दी असते, गोंधळ होतो सगळा. यावर्षी खूप छान मस्त एकदम उत्तम आपले विसर्जन झाले बाप्पाचे. बाप्पा सुखाने आले आणि समाधानाने गेले. खूप छान वाटला. बाप्पा 10 दिवस आमच्याकडे राहिले आणि आता आम्ही विसर्जन करून निघतोय. तर मंडळी सगळे ब्लॉग तुम्ही बघितलेच असतील गणपती बाप्पाचे 10 दिवसाचे. आणि आजचा हा माझा विसर्जनाचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, लवकर या.